हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक. जॉबवालामध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. बघू शकता आपण RRBच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आहे मित्रांनो. नुकत्याच निघालेल्या RRBच्या जवळपास 14,000 वॅकन्सीसाठी सर्व ITI मुलांनी अप्लाय केलेलं आहेत. त्यांच्यासाठी 2 नोटीस आलेल्या आहेत. त्या 2 इम्पॉर्टंट नोटीस तुम्हाला जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो. ठीक आहे. त्या नोटिफिकेशनबद्दल काही मुलांना शंका येत आहे की रीअप्लाय करायचं आहे का फॉर्मला, किंवा फॉर्ममध्ये काही करेक्शन करायचं आहे, किंवा फीस परत करायची, असे काही डाऊट्स आलेले आहेत मित्रांनो. तर त्या डाऊट्सला आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत मित्रांनो. ठीक आहे. आणि जे नवीन स्टुडंट असतील ITI पास झालेले लेटेस्टमध्ये, ते मुलंसुद्धा या फॉर्मला आत्ता रीअप्लाय करू शकतात मित्रांनो. ते अप्लाय करू शकतात कारण रेल्वेनी त्यांच्यासाठी एक अपॉर्च्युनिटी दिलेली आहे. तर त्यांनी नक्कीच फायदा घेतला पाहिजे आणि त्यांनी या फॉर्मला अप्लाय केलं पाहिजे. RRB टेक्निशियनसाठी जवळपास 14,000 वॅकन्सी आलेल्या आहेत. तर त्यासाठी नवीन कॅन्डिडेट नक्कीच अप्लाय करा. आणि जुने कॅन्डिडेट जे असतील त्यांच्यासाठी जी अपडेट आलेली आहेत त्यांनी ही अपडेट जाणून घ्यायची आहे मित्रांनो. तर चला जाणून घेऊयात काय अपडेट असणार आहे. जे काही डाऊट असतील तुमचे, ते डाऊट या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूयात. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो, जेणेकरून मराठी मुलांपर्यंत गव्हर्नमेंट जॉबच्या अपडेट सतत आणि फास्ट पोहोचत राहतील मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. तर चला बघूयात. ऑफिशियल वेबसाईटवरती आहे मित्रांनो. आपण बघू शकता इथं जे अपडेट सेक्शन आहे, जे अपडेट सेक्शन इथं बघू शकता मित्रांनो. इथं 2 अपडेट आलेले आहेत, त्याबद्दल आपल्याला डिस्कस करायचं आहे. काही मुलांना या अपडेटबद्दल खूप शंका आहेत, तर या शंकाला आपण पूर्ण करणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमचे संपूर्ण डाऊट्स जे बी असतील ते इथून क्लिअर होणार मित्रांनो. ठीक आहे. बघू शकता एक हिंदी आणि इंग्लिशमध्ये इथं तुम्हाला सर्क्युलर बघायला मिळणार आहे मित्रांनो. ठीक आहे. जे अपडेट्स आलेले आहेत ते हिंदी आणि इंग्लिशमध्ये दिलेले आहेत मित्रांनो. आपण मराठीमध्ये पूर्ण डिस्कस करणार आहोत, तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. चला बघूयात आपण न्यू अपडेटला. ठीक आहे. जे ITI पास झालेले नवीन कॅन्डिडेट असेल त्यांनी संपूर्ण माहिती व्यवस्थित बघायची आहे मित्रांनो. त्यांना अप्लाय करायचा इथे चान्स मिळालेला आहे. कुठलाही ट्रेड तुमचा असेल तरी तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तुम्हाला अप्लाय करायला चान्स भेटत आहे, तर नक्कीच या फॉर्मला अप्लाय करा. ठीक आहे. तर चला बघूयात आपण नोटिफिकेशनला डिटेलमध्ये. अपडेट जी पण असेल ते आपण संपूर्ण डिटेलला जाणून घेऊयात. बघू शकता मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वेकडून ही अपडेट आलेली आहेत. जे नवीन ITI पास आउट कॅन्डिडेट असेल त्यांनी या फॉर्मला नक्कीच अप्लाय करायचं आहे. बघू शकता ही जी रिक्रुटमेंट आहे अगोदर निघालेली होती मित्रांनो. ठीक आहे. काही मुलांनी याला अप्लायसुद्धा केलेलं आहे. त्यांना काही डाऊट असतील ते क्लिअर करायचे आहेत. तर बघा इथं मित्रांनो, ही ॲडव्हर्टाईजमेंट नंबर इथं बघू शकता 2/2024 ही ॲडव्हर्टाईजमेंट नंबर आहे. इथं टेक्निशियनसाठी नंबर ऑफ पोस्ट 9,144 पोस्ट अगोदर निघाले होते. ठीक आहे. त्याच्यामध्ये काही पोस्ट त्यांनी इन्क्रीज केले आहेत. 5,000 पोस्ट त्यांनी इन्क्रीज केलेले आहेत मित्रांनो. जवळपास 14,298 पोस्ट इथं झालेले आहेत तुमचे मित्रांनो. त्यासाठी पुन्हा नवीन मुलांना चान्स मिळावा त्यासाठी परत वेबसाईटला ओपन करण्यात आलं आहे. आणि नवीन कॅन्डिडेट जे आहेत ते यासाठी अप्लाय करू शकतात. जे जुने विद्यार्थी असतील ज्यांनी अप्लाय केलेलं असेल त्या लोकांसाठी, त्या मुलांसाठी एक चान्स असणार आहे त्यांचा करेक्शन करण्यासाठी. त्यांची फीजमध्ये काय अडथळा असेल तर ती फीज पूर्ण करण्यासाठी, फोटो अपलोड करण्यासाठी, सिग्नेचर अपलोड करण्यासाठी, आणि फॉर्ममध्ये काही करेक्शन असल्यास ते इथून तुम्ही दुरुस्त करू शकता मित्रांनो. तुम्हाला झोन चेंज करायचे असेल तरीसुद्धा तुम्ही इथून चेंज करू शकता. ठीक आहे. या नोटिफिकेशनमध्ये डिटेलमध्ये वॅकन्सीसुद्धा दिलेली आहे. ग्रेडमध्ये किती वॅकन्सी आहे, कॅटेगरी वाईज वॅकन्सी दिलेल्या आहेत नोटिफिकेशनमध्ये. तुम्ही बघू शकता खाली संपूर्ण माहिती दिलेली आहे. तिथून तुम्ही चेक करू शकता कुठल्या झोनला किती वॅकन्सी आहे, डिपार्टमेंट कुठलं, वर्कशॉप कुठल्याला किती वॅकन्सी कॅटेगरी अकॉर्डिंग दिलेलं आहे. तर तुम्ही सर्व इम्पॉर्टंट अपडेट इथून बघू शकता मित्रांनो. टेलिग्राम चॅनलचं लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. तुम्ही तिथून टेलिग्रामला जॉईन करून नोटिफिकेशनला बघू शकता. आणि काय डाऊट असल्यास तुम्ही कमेंट करा, तुम्हाला तुमचं सोल्युशन नक्कीच मिळणार मित्रांनो. बघू शकता जे डेट तुमची स्टार्ट होणार आहे करेक्शनसाठी किंवा नवीन ॲप्लिकेशन अप्लाय करण्यासाठी. तर बघू शकता मित्रांनो, ज्या मुलांना अप्लाय करायचं असेल तर 2/10/2024 पासून डेट लक्षात ठेवा मित्रांनो. 2/10/2024 पासून ही ॲप्लिकेशन अप्लाय करण्यासाठी स्टार्ट होत आहे. 16/10/2024 पर्यंत 15 दिवसाचा इथं तुमच्यासाठी टाईम दिला जाणार आहे मित्रांनो नवीन कॅन्डिडेटला अप्लाय करण्यासाठी. ठीक आहे. जे पण तुमचे मित्र असतील त्यांचा नक्कीच फायदा होणार आहे मित्रांनो. ठीक आहे. जर तुमच्या फॉर्ममध्ये काय करेक्शन करायचे असतील तर बघू शकता मित्रांनो, 17/5/2024 पासून 21/10/2024 पर्यंत
5 दिवसाचा इथं तुम्हाला पिरियड देण्यात येणार आहे मित्रांनो. त्यामध्ये तुम्ही करेक्शन करू शकता फॉर्मला. ठीक आहे. 250 रुपये तुम्हाला फीज इथं पेड करावी लागेल. त्यानंतर तुम्ही इथं फॉर्मला करेक्शन करू शकता मित्रांनो. तुमचे झोन चेंज करायचे असेल, फॉर्ममध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नक्की इथून चेंज करू शकता मित्रांनो. ठीक आहे. तुम्हाला घाबरायची गरज नाही आहे. फॉर्मला रिअप्लाय करायची गरज नाही आहे मित्रांनो. ठीक आहे. तुम्हाला झोन चेंज करायचे असेल तर तुम्ही झोन चेंज करू शकता. तुम्हाला फॉर्ममध्ये काय करेक्शन करायचे असेल तर करेक्शन करू शकता. यासाठी जुने जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही अपडेट आलेली आहे. आणि जे नवीन अपडेट आहे, जे नवीन कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी इथे 5000 वॅकन्सी वाढवून आलेल्या आहेत. तर जवळपास 14,146 पोस्ट झालेले आहेत. तर त्यासाठी तुम्ही इथं अप्लाय करू शकता मित्रांनो. ठीक आहे. वॅकन्सी डिटेलमध्ये तुम्हाला बघायची असेल तर इथं नोटिफिकेशनमध्ये बघू शकता. खाली संपूर्ण वॅकन्सी इथं दिलेली आहे. क्वालिफिकेशन तुमचा कुठला पण ट्रेड असेल तर इथं तुम्ही बघू शकता. ठीक आहे. संपूर्ण ट्रेड इथं दिलेले आहेत. ITI मशिनिस्ट असेल, वेल्डर असेल, इलेक्ट्रिशियन असेल, टर्नर असेल, फिटर असेल, वेल्डर असेल, तर सर्व इथं ट्रेड आहेत. तर तुम्ही सर्वांनी इथं अप्लाय करायचं आहे. या फॉर्मला नक्कीच तुम्हाला बेनिफिट मिळणार आहे मित्रांनो. ठीक आहे. खाली कॅटेगरी वाईज तुम्ही बघू शकता. झोन वाईज इथं दिलेलं आहे. बघू शकता इथं तुम्हाला झोन दिलेला आहे. अहमदाबाद झोनसाठी कुठल्या वर्कशॉपला किती वॅकन्सी आहेत आणि कॅटेगरी वाईज तुम्हाला किती वॅकन्सी इथं बघायला मिळणार आहेत. ऑदर SC ST OBC EWS कॅन्डिडेटला किती वॅकन्सी असणार आहे कॅटेगरी वाईज ते तुम्ही इथं बघू शकता. नोटिफिकेशनला तुम्ही बघण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामचं लिंक दिलेलं आहे. तिथं दोन्ही अपडेट्स आणि नोटिफिकेशन टाकलेले आहेत. तिथून तुम्ही बघू शकता. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून लेटेस्ट गव्हर्नमेंट जॉबची अपडेट सर्वात पहिले तुम्हाला मिळत राहणार मित्रांनो. खाली बघू शकता इथं अजमेरसाठी दिलेलं आहे. अजमेर झोनसाठी खाली बँगलोर झोनसाठी दिलेलं आहे मित्रांनो. भोपाल झोनसाठी संपूर्ण कॅटेगरी वाईज इथं वॅकन्सी दिलेल्या आहेत. झोन वाईज वॅकन्सी दिलेल्या आहेत. तुम्हाला ज्या झोनला अप्लाय करायचं आहे तुम्ही ऑल ओव्हर इंडिया कुठं पण अप्लाय करू शकता मित्रांनो. ठीक आहे. चंदीगड, मुंबई, चेन्नई सर्व ठिकाणी इथं तुम्हाला झोन वाईज वॅकन्सी बघायला मिळत आहेत. तर तुम्हाला ज्या झोनला अप्लाय करायचं असेल तिथं तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो. इथं आणि काही डाऊट असल्यास, काही तुम्हाला अडचण आल्यास तुम्ही कमेंट करा. तुम्हाला नक्कीच तुमचं सोल्युशन मिळणार मित्रांनो. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा मित्रांनो. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम दोस्तो.